पावनभूमीमध्ये आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या संकुलाचा उद्घाटन समारंभ होता। त्या उद्घाटनाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, इतक्यात आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते अमित भंगरे, त्याचबरोबर आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आणि एक आध्यात्मिक प्रतिष्ठान असणारे व्यासपीठ असणारे आदरणीय योगी केशवबाबा चौधरी, त्याचबरोबर भाऊसाहेब कानोडे, आशाताई बोराडे, डॉक्टर दामोदर साहने, सगळीच संचालक मंडळ, त्याचबरोबर ह्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ॲडव्होकेट खांडे साहेब, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती ठिकाणी साहेब, समोर बसलेली सर्व माझी मायबाप जनता, सर्वांचं नाव घेणं शक्य आहे, परंतु एखादं राहिलं तर मला आतून नक्की दुःख होईल, त्यामुळे तुम्ही सगळे माझ्या हृदयात आहात। आज हा सुंदर असा कार्यक्रम होता। रस्त्याचं गावाच्या आठवड्यापासूनच्या रस्त्याचं रुंदीकरण झालं आणि त्या रस्त्याच्या कडाला तुमची इमारत खूप अशी शोभून दिसते। तिथं आपली जिल्हा बँक येते, तिथं ATM सुद्धा येणार आहे आणि बाकीची सगळे मला वाटतं पतसंस्थेची शाखा, बाकीचे सगळे असं सुंदर असं भरीव असं हे संकुल नावावर मला येत आहे। तुमच्या गावाला जे भेटणारे सगळे रस्ते आहेत, मग तुमचा धुप्याचा रस्ता असो, तो आता मला वाटतं कॉन्क्रीटचा मंजूर झाला, त्याला 5.5 कोटी रुपये दिले। त्याचबरोबर काही दिवसामध्ये तुमच्या गावची MIDC होती, आता अकोल्यापासून येणारा रस्ता पुढचा राहिला तर तो पण त्याचं टेंडर प्रोसेसला आहे, काही दिवसात ते काम चालू आहे, पूर्ण झाला। आता इथून पुढं परत 5.5 मीटरचा रस्ता हा पण चासपर्यंत कर आणि चासपासूनचा पुढचा रस्ता पण भविष्याच्या काळामध्ये होईल। म्हणजे तुमच्या गावाला जोडणारे सगळे रस्ते हे चांगले होणार आहेत। हा वरचा रस्ता तर कॉन्क्रीटचा आहे, 4.5 मीटरचा, कृपा करून शेतकऱ्यांनी सहकार्य करावं, कारण निधी देणं माझ्या हातात आहे पण सहकार्य करणं तुमच्या हातात आहे। म्हणजे एवढं सगळं कमी कालावधीत करू शकलो। 2 वर्ष करोनाचा काळ होता, 1 वर्ष सरकारच्या बाहेर, आणि एवढ्या सगळ्या कमी कालावधीमध्ये हे सगळं मी करू शकलो। मधल्या काळामध्ये मला जाणीव आहे की दुसरं रोटेशन आपण द्यायला पाहिजे होतं, परंतु धरणात पाणी नाही, आरक्षण लागलं आणि ते पाणी आपण खाली काढू शकलो नाही। पण शेवटच्या काळामध्ये धरण जेव्हा अमृत भरलं, मी लगेच त्याला पाणी अमृतमधून पिंपळगाव खांडमध्ये आणलं। पिंपळगाव खांडमधून पाणी सोडताना काय त्रास झाला हे मला माहित आहे। ते पाणी त्या किरण लहानतेनं सोडलं, पण त्याचा श्रेयवादाच्या लढाया बऱ्याच झाल्या। बरेच जण सत्कार वित्कार, जसं का धरणच 2 दिवसात बांधून त्याच्यात पाणी साठवलंय, अशी परिस्थिती बऱ्याच जणांनी निर्माण केली। खरं तर ते धरण म्हणजे मुळामुळावरती आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे अनंत उपकार। जर पिंपळगाव खांड धरण झालं नसतं तर या पुढेच्या पहिल्याच रोटेशनच्या मारामाऱ्या सुरू झाल्या असत्या। आणि मी खरंच बरेच जण म्हणतात की एक धरणे बांधली छोटी धरणं बांधली, मात्र काही बाकीची धरणं बांधली, परंतु पाण्याचं नियोजन करताना यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आपण पाहत असेल, बीड किंवा बाकीचा जो प्रदेश होता तो पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत होता। गाय गुरांची खूप वाईट अवस्था झाली होती, शेती होरपळली, पण त्याही परिस्थितीत आपल्याला तेवढा ताणतणाव निर्माण होऊ नाही शकला। मी पाण्याचं बऱ्यापैकी नियोजन करू शकलो। ही फक्त लहानटे गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं की वरच्या बाजूला, आर्मीच्या वरच्या बाजूला शेती नाही आहे, इकडे कोथळ्याच्या वरच्या बाजूला शेती नाही, या धरणाचं पाणी कितीही सोडलं तरी काही अडचणी 2 गटांमध्ये मारामाऱ्यांचा कधी विषय येत नाही। ते याच्या आधी पाहत होतो आपण काही पाण्यावरून भांडण, पाण्यावरून मारामाऱ्या। आजच्या काळामध्ये किती जणांनी पाणी पेटवण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं होऊ शकलं नाही। पाणी काय मुळेचही पेटलं नाही, नारळचंही पेटलं नाही, प्रवरेचंही
या पुढच्याही काळामध्ये एक लक्षात घ्या, पठारावरती आपण पिण्याला पाणी देणार आहे, तो कधी देणार आहे, ज्या वेळेला मुळेमध्ये नवीन पाणी तयार होईल त्याच्यानंतर देणार, त्याचे पाणी देणार. आताच्या काळामध्ये गायकर साहेब थोडीशी तुम्ही मदत करा मला कारखान्यात. आपल्याकडं राजनी आणि पातळ्या हे 2 डॅम आहेत, त्यांच्यावरती आता झाल्यापासून कधीच त्याला ढापे टाकले नाही. त्याला 28 ते 29 लाख रुपये खर्च आहे. तुम्ही जर थोडीफार मदत केली, मी काही मदत करतो, सरकारी मदत भेटत नाही तर ना भेटत, आपण त्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये ढापे टाकून देऊ. जो तो 50 ते 60 MCT पाणी लगेच त्याला मुळाखोऱ्यामध्ये वाढतंय आणि त्याचा नक्की तिथून खालच्या गावातला फायदा होऊ शकेल. कारण त्याचा फायदा वरच्या गावातला विशेष असा नाही. ते झालं तर कोथरूड पासून किंवा धामणगाव पाट पासून खालच्या एरियाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्याला तेही काम ऑक्टोबरच्या महिन्यात, म्हणजे हे काही इलेक्शन आले म्हणून सांगत नाही, हे बऱ्याच दिवसापासून मी गायकर साहेबांचा माझा संवाद चालू आहे आणि मला खात्री आहे की मी आतापर्यंत दिलेले शब्द सगळे पूर्ण केले. गुरुजी, तुमच्या आज वाचनालयाचा आपण नारळ फोडलाय, त्याचं काम 10-15 दिवसात कसं चालू होईल तोही माझा प्रयत्न असणार. त्या निमित्तानं विकास कामं काही कमी पडणार. माझ्या महिला भगिनींना विशेष विनंती आहे, काही तुम्ही सगळेजण पुढाकार घ्या आणि माझी लाडकी बहीण योजना आहे आमच्या बहिणींपर्यंत, आमच्या मातांपर्यंत पोहोचवा. जेवढ्या जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता येईल. जर फॉर्म ऑनलाईन भरायला उशीर लागत असेल काय, तर ऑफलाईन फॉर्म मला आमच्याकडे जमा करा, आम्ही ते सगळे फॉर्म ऑनलाईन करून देऊ. जवळजवळ 100 मुलांची, 100 युवकांची युवतींची टीम ही माझ्या तालुक्यामध्ये काम करते. ते महत्वाचे 7.5 HP पर्यंत आदरणीय अजितदादा आणि शिंदे सरकारनं निर्णय घेतला. आपल्याला मोटरचं बिल मागचं काय भरायची गरज नाही, मागचं तुमच्या दारातून मागायलाच येणार नाही आणि पुढचं पण भरू नका. आता राहिलं 50,000पर्यंत ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय तर ते 50,000ची लिस्ट मी घेतोय. सोमवारी म्हणजे उद्याच मी मुंबईमध्ये आहे, आदरणीय सहकार मंत्र्यांना भेटून ते पण 50,000 प्रोत्साहनपर द्यायचं तर ते पण मंजूर करूया. यावर्षी पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना भेटलाय. मला वाटतं कर्जमाफीपेक्षाही नगर जिल्ह्याची ती खूप मोठी अमाऊंट आहे. तर 1 रुपया पीक विमा जे कोणी गेल्या वर्षी ज्यांनी ती योजना किंवा तो विमा काढला नसेल तर यावर्षी तो विमा काढून घ्या आणि भविष्याच्या काळामध्ये त्याचा आपल्याला फायदा करून घ्या. मला माहित आहे की तुमच्या गावामध्ये तुमची प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी आहे. तुमच्याकडं बाकीचे आता सगळे प्रभारीच गाव होतं. आता मला वाटतं रितसर अधिकारी तलाठी हे रितसर आले असतील, वेटरनरी डॉक्टर रितसर आले असतील. नाहीतर 2 वर्षापूर्वी 1 वर्षापूर्वी आले की तुम्हाला सगळं प्रभारीच आहे. आमच्याकडे ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रभारी, तुमचा तलाठी प्रभारी, सगळं प्रभारी. आता ते प्रभारी आपण थांबू, आता परमनंट झाले साहेब. ते तुमच्या काळात प्रभारी होता, आता झालं. तर मला जेवढं करणं शक्य आहे, रात्रदिवस तुमच्या सेवेत आहे. आज तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम घेतला. तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आहे. कारण लिंगदेवची आखाडी म्हटलं तर महाराष्ट्राला वेळ लागतं, तर कधी आपण ती आखाडी पाहायला जाऊ. बाहेरून लोक येतात तिथं. तर हा नावलौकिक तुम्हाला कायम ठेवायचा आहे, हा एकोपा तुम्हाला कायम ठेवायचा आहे. राजकारणाच्या जागी ठेवा. निवडणूक आल्या का तेवढ्या पुरतं मतदान ते करा, परत गावाने एकत्र घ्या आणि गावाचा उद्धार करा. कारण आयुष्य किती हे कुणालाच माहित नाही, आयुष्य किती हे कुणालाच माहित नाही. बरं, आपण विनाकारण टेम्पररी आलेले 50 वर्षासाठी, 60 वर्षासाठी, 70 वर्षासाठी, 100 वर्षासाठी आपण वाटतं ही जागीरच आपली, भांडण करतो, मारामाऱ्या करतो आणि एक दिवस निघून जातो. मग एखादा म्हणतो बरा झाला गेला, अशी म्हणायची वेळ आणू नका. त्यामुळे चांगलं वागा एकमेकाशी. परत एकदा इथं बोलवला, सुंदर कार्यक्रम केला. मनापासून आयोजकांचं, संयोजकांचा आभार मानतो. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. लिंगेश्वर भगवान तुमच्या ज्या चांगल्या मनोकामना आहेत, चांगल्या इच्छा आहेत, त्या सगळ्या पूर्ण करो आणि तुम्ही एखाद्याबद्दल वाईट जर मागितलं तर ते कधीच पूर्ण न करो अशी लिंगेश्वरांना प्रार्थना करतो. जय जय महाराष्ट्र.